शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया हालेलुया. धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. आता आपण गाणी गाऊन त्या महान प्रभूला उंचावणार आहोत, तेव्हा सर्वांनी गाण्यांमध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश. धन्यवाद प्रभेश. गीत क्रमांक 47 तारक तो सामर्थ्य तो. गीत क्रमांक 47 तारक तो सामर्थ्य तो. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. हालेलुया होसाना. हालेलुया 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 हालेलुया. याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे. सैतानी पाशातून आम्हाला सोडवितो. सैतानी पाशातून आम्हाला सोडवितो. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. हालेलुया होसाना. हालेलुया होसाना. हालेलुया 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 हालेलुया. चलाओ आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू. चलाओ आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू. स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ. स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. हालेलुया होसाना. हालेलुया होसाना. हालेलुया 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 हालेलुया
हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू गीत क्रमांक 58 गाणं करा जयगान गीत क्रमांक 58 गाणं करा जयगान गान करा जयगान करा प्रभु राजाचा मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा उधळा कुसुमे विजयाची गाणी गा आनंदाची उधळा कुसुमे विजयाची गाणी गा आनंदाची प्रभूचा महिमा दिगंतरा प्रभु प्रशंसा नित्य करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा ईश नामे त्याचे येणे धन्य धन्य त्याला म्हणणे ईश नामे त्याचे येणे धन्य धन्य त्याला म्हणणे पुत्र दाविदाचा राजा तो इस्रायलचा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा येशू राजा प्रभु राजा मोती राजा ग्रीस राजा येशू राजा प्रभु राजा मुक्ती राजा ग्रीस राजा प्रभूचे गौरव गान करा प्रभूचा नित्य सन्मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा प्रभु राजाचा मान करा प्रभु राजाचा मान करा हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू गीत क्रमांक 38 प्रभु गाऊ तुझे गुणराया गीत क्रमांक 38 प्रभु गाऊ तुझे गुणराया प्रभु गाऊ तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु गाऊ तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा धरतीचा तू निर्माता आकाशाचा तू विधाता ताऱ्यांचा तुझी करता जगताचा तुझी त्रात्रा तुझ शोधू कुठे मी राया प्रभु तुझी प्रेमळ बापा तुझ शोधू कुठे मी राया प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु गाऊ तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु गाऊ तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा वाऱ्याची सुळसुळ विरली लाटांची खळखळ सरली दुःखाने होते जग भरले त्यामधुनी तू जन्माला उपकार कसे मी फेडू प्रभु तुझी प्रेमळ बापा उपकार कसे मी फेडू प्रभु तुझी
तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु तुझी प्रेमळ बापा. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू. गीत क्रमांक 150 हो लेंगे हम. गीत क्रमांक 150 हो लेंगे हम, हो लेंगे हम यीशु के संग, हो लेंगे हम यीशु के संग. जिसने दिया है पाप से मुक्ति, धन्य हो उसका नाम. जिसने दिया है पाप से मुक्ति, धन्य हो उसका नाम. सत्य जीवन यीशु ही है, मार्ग सत्य जीवन यीशु ही है. जो उस पर विश्वास करे अनंत जीवन पाए, जो उस पर विश्वास करे अनंत जीवन पाए. अच्छा चरवाहा यीशु ही है, अच्छा चरवाहा यीशु ही है. जो उसे ग्रहण करे पाप से मुक्ति को पाए, जो उसे ग्रहण करे पाप से मुक्ति को पाए. जीवन की रोटी यीशु ही है, जीवन की रोटी यीशु ही है. जो उसे खाएगा वो तो कभी ना मरेगा, जो उसे खाएगा वो तो कभी ना मरेगा. हो लेंगे हम यीशु के संग, हो लेंगे हम यीशु के संग. जिसने दिया है पाप से मुक्ति, धन्य हो उसका नाम. जिसने दिया है पाप से मुक्ति, धन्य हो उसका नाम. मार्ग सत्य जीवन यीशु ही है, मार्ग सत्य जीवन यीशु ही है. जो उस पर विश्वास करे अनंत जीवन पाए, जो उस पर विश्वास करे अनंत जीवन पाए. अच्छा चरवाहा यीशु ही है, अच्छा चरवाहा यीशु ही है. जो उसे ग्रहण करे पाप से मुक्ति को पाए, जो उसे ग्रहण करे पाप से मुक्ति को पाए. जीवन की रोटी यीशु ही है, जीवन की रोटी यीशु ही है. जो उसे खाएगा वो तो कभी ना मरेगा, जो उसे खाएगा वो तो कभी ना मरेगा. हो लेंगे हम यीशु के संग, हो लेंगे हम यीशु के संग. जिसने दिया है पाप से मुक्ति, धन्य हो उसका नाम. जिसने दिया है पाप से मुक्ति, धन्य हो उसका नाम. धन्य हो उसका नाम, धन्य हो उसका नाम, धन्य हो उसका नाम, धन्य हो उसका नाम. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू. गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता. गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. घ्याविणा हाती टाळ मृदुंग, आळवा प्रेमे होऊनी दंग. घ्याविणा हाती टाळ मृदुंग,
वाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का संकटे जो करी साथ ये धावणे दे जणी हात संकटे येता जो करी साथ ये धावणे दे जणी हात त्या प्रभूचा प्रेम भावे अंतरी ठेवाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का हालेलुया हालेलुया गरजाल का दाविली प्रीती त्यागुणी प्राण जिंकिले वेगे मृत्यू सैतान दाविली प्रीती त्यागुणी प्राण जिंकिले वेगे मृत्यू सैतान जो जगाचा तारणारा ख्रिस्त हा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का गौरवे गरजाल का गौरवे गरजाल का हालेलुया 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 धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो आता आपण नाचून गाऊन त्या महान प्रभूला उंचावणार आहोत तेव्हा सर्वांनी उभं राहायचं आहे ला 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 जरा प्रीतीचे उंच निशान गाऊ प्रभूचे गौरव गान जरा प्रीतीचे उंच निशान गाऊ प्रभूचे गौरव गान ला 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 मुक्तिप्रदात्या येशूला गौरवशाली राजाला मुक्तिप्रदात्या येशूला गौरवशाली राजाला सन्मानाचे गीत गाऊया त्याच्या पुढती नमूमान जरा प्रीतीचे उंच निशान गाऊ प्रभूचे गौरव गान जरा प्रीतीचे उंच निशान गाऊ प्रभूचे गौरव गान ला 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 येशू आमचा पालनहार करुणा कर प्रभु तारणहार येशू आमचा पालनहार करुणा कर प्रभु तारणहार आला बहार आनंदाला आता आमचे हर प्रेमा जरा प्रीतीचे उंच निशान गाऊ प्रभूचे गौरव गान जरा प्रीतीचे उंच निशान गाऊ प्रभूचे गौरव गान प्रभूचे गौरव गान प्रभूचे गौरव गान
हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी। क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है। क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है। यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। ऐसे नाव के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है। ऐसे नाव के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। जाति जाति मैं कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। जाति जाति मैं कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा, सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा, सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात। सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात। धन्य झाले कान माझे, धन्य झाले डोळे, प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले। धन्य झाले कान माझे, धन्य झाले डोळे, प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले। प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके, मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले। प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके, मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले। पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम, सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट।
पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम, सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट, वाट पाहत आहेत प्रभू डोळे आता माझे, कधी होणार आहेत प्रभू उपकार तुझे, वाट पाहत आहेत प्रभू डोळे आता माझे, कधी होणार आहेत प्रभू उपकार तुझे, तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे, मिठीत तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे, तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे, मिठीत तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे, कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ, स्तुती तुझी किती करू मला नाही कळत, कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ, स्तुती तुझी किती करू मला नाही कळत, सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात, सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात, सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात, सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात, सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरचा भागवितो, तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरचा भागवितो, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत, संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, आता मजला भय हो कसले, जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती, आता मजला भय हो कसले, जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझ्या प्रिय भावबहिणींनो, जागेवरच उभं राहायचं आहे, कारण आता आपण जिवंत परमेश्वराची स्तुती आणि आराधना घेणार आहोत. म्हणून सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहून मनापासून अंतकरणापासून या स्तुती आराधनेत भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आत्म्याचे डोळे उघडून त्या जिवंत परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करा. आपलं मन जिवंत परमेश्वराकडे लावा. आपले आजार, आपले दुःख, आपले संकट आज सगळं काही विसरून जा आणि हृदयापासून अंतकरणापासून त्या जिवंत परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करा.
त्याची स्तुती करा, त्याला धन्यवाद द्या. माझ्या प्रिय भावनीनो, त्या जिवंत परमेश्वराची स्तुती आणि आराधना आपण अशुद्ध मनाने, घाणेरड्या अंतकरणाने, अपवित्र मनाने करू शकत नाही. म्हणून सर्वात प्रथम आधी आपलं हृदय साफ करा. तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल राग असेल तर सगळ्यांना क्षमा करा. लहानपणापासून आता या क्षणापर्यंत आपण जी काही पापं केलेली आहेत ती सर्व पापं आठवा आणि प्रभूसमोर कबूल करा. रडून पापांचा पश्चाताप करा आणि प्रभूकडे क्षमा मागा. पहा, त्या आपल्या प्रेमप्रभू येशूने त्याच्या पवित्र रक्ताने आपली सगळी पापं धुवून टाकलेली आहेत. आपल्याला शुद्ध केलेलं आहे, आपल्याला पवित्र केलेलं आहे, आपल्याला नीतिमान बनवलेलं आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. त्याच्या पवित्र नावाला उंचवा, हृदयापासून त्याची स्तुती करा. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा तो पिता परमेश्वर प्रेमाचा सागर आहे, तो दयेचा सागर आहे. तो आपल्यावर अमर्याद असं प्रेम करतो. म्हणून आपल्या स्वर्गीय पित्याला हृदयापासून धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा. पहा त्या पिता परमेश्वराने आपल्याला या त्याच्या चरणापाशी आपल्याला एकत्रित केलेलं आहे. पाहता पिता परमेश्वराने तुमचा हात पकडून तुम्हाला इथे घेऊन आलेला आहे. त्याच्या पवित्र मंदिरामध्ये तो तुम्हाला घेऊन आलेला आहे. तुमचं नाव घेऊन तुम्हाला इथे बोलावलेलं आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. तुम्ही आज स्वतःहून इथे पोहोचलेला नाही, त्याच्या पवित्र मंदिरात, त्याच्या विश्वासी मंदिरात तो तुम्हाला इथे घेऊन आलेला आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याच्या पवित्र नावाला उंचवा. कारण त्याने तुमच्यावर केलेली सगळ्यात मोठी कृपा आहे. त्याने त्याच्या चरणापाशी तुम्हाला उभं केलेलं आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याला हृदयापासून त्याची स्तुती करा. कारण तो पिता परमेश्वर प्रेमाचा सागर आहे, तो दयेचा सागर आहे. तो आपल्यावर अमर्याद असं प्रेम करतो. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. कारण तोच आपली खरी काळजी घेतो, तोच आपल्याला सांभाळतो. आपल्या सर्व गरजा त्याच्या स्वर्गीय भांडारातून पूर्ण करतो. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा. कारण तो आपला प्रेमळ पिता आहे, तो आपला खरा बाप आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. पाहता पिता परमेश्वराने जगाच्या अंधारातून बाहेर काढून त्याच्या पवित्र प्रकाशामध्ये, त्याच्या दिव्य प्रकाशामध्ये तो आपल्याला घेऊन आलेला आहे. म्हणून हृदयापासून त्याची स्तुती करा. कारण पिता परमेश्वर चांगला आहे, चांगला आहे आणि अनंत अनंत असं चांगला आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. पाहतो पिता परमेश्वर तोच बुद्धीचा उगम आहे, तोच ज्ञानाचा स्रोत आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. तोच आपला आधार आहे, तो आपला जीवनदाता परमेश्वर आहे. म्हणून हृदयापासून त्याची स्तुती करा. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून पिता परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद 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 धन्यवाद. सर्वांनी नाचून गाऊन या गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. महिमा गा त्याला, महिमा गा त्याला, महिमा गा त्याला, महिमा गा त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा गा त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा गा त्याला. गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव द्या त्याला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभू
होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पाहता पिता परमेश्वर त्याची स्तुती करा, हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. आपल्या ओठांचं फळ असा स्तुतीचा यज्ञ देवाला अर्पण करा, कारण तो स्तुतीस पात्र आहे, तो सन्मानास पात्र आहे, त्याला स्तुती प्रिय आहे. जे हृदय त्याला रोज धन्यवाद देतो, जे हृदय त्याची स्तुती करतो, त्याच्यावर देव प्रसन्न होतो आणि स्वर्गातून आशीर्वादाचा पाऊस पडतो. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. आपला मुख उघडा आणि त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, कारण तो स्तुतीस पात्र आहे, तो सन्मानास पात्र आहे. म्हणून त्याची स्तुती करा, त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, आम्ही हृदयापासून तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या पवित्र नावाला उंचावितो, कारण तू चांगला आहेस, तू चांगला आहेस, तू अनंत असा चांगला आहेस. तू आम्हाला आजारातून मुक्त केलंस, तू आम्हाला संकटातून मुक्त केलंस, तू आम्हाला बरं केलंस. म्हणून हृदयापासून तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या पवित्र नावाला उंचावितो. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पाहतो पिता परमेश्वर प्रेमाने भरलेला आहे, तो सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे, तो पराक्रमाने भरलेला परमेश्वर आहे. त्याच्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे, तो जसं बोलत गेला तसं घडत गेलं. पहा, त्याने आकाश शब्दाने आकाश निर्माण केलं, पृथ्वी निर्माण केली. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. पाहता पिता परमेश्वराने सुंदर सृष्टी निर्माण केली, सुंदर सृष्टीमध्ये डोंगर, टेकड्या, नदी, नाले, पर्वत निर्माण केलं. त्याने सुंदर असं आकाश निर्माण केलं, आकाशामध्ये सूर्य, चंद्र, तारे यांची निर्मिती केली. पाहता पिता परमेश्वराने आपल्यासाठी सुंदर समुद्र बनवला, समुद्रामध्ये असंख्य विविध रंगाचे छोटे मोठे रंगीबेरंगी मासे निर्माण केले. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. पाहता पिता परमेश्वर आपल्यासाठी सुंदर कोरडी जमीन बनवली, जमिनीवरती झाडे, झुडपे, पशु पक्षी, फळं फुलं सर्व काही देऊन त्याने आपल्याला आशीर्वादित केलं. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. पहा, त्याचं आपल्यावरचं केवढं मोठं प्रेम. आपल्याला निर्माण करण्याआधी त्याने आपल्याला लागणाऱ्या सर्व गरजा त्याने आधी तयार केल्या. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. तो दरवर्षी न चुकता न विसरता आपल्याला पावसाचं गोड पाणी देतो. या पावसाच्या प्रत्येक थेंबाबद्दल त्याचे आभार म्हणा, कारण पावसाचा प्रत्येक थेंब थेट स्वर्गातून देवपित्याकडे उतरतो. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. पाहतो पिता परमेश्वर आपल्याला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा देतो, ऊन वारा पाऊस देऊन तो आपल्याला आशीर्वादित केलेला आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. पाहता पिता परमेश्वराने जसा तो दिसतो त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे त्याने आपल्याला घडवलं आहे, बनवलं आहे आणि या पृथ्वीवर पाठवलं आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. पाहता पिता परमेश्वराने आपल्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाने, हाडा, मांसाने, रक्त पेशींनी आपल्याला परिपूर्ण केलेलं आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. त्याने आपल्या डोक्यावरती चांगले काळेकुट्ट केस दिले, ही सुंदर सृष्टी पाहण्यासाठी चांगले 2 डोळे दिले, त्याचं पवित्र वचन ऐकण्यासाठी चांगले 2 कान दिले, या कानामध्ये श्रवण शक्ती दिली. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करण्यासाठी चांगले 1 मुख दिलं, त्या मुखामध्ये वाचा दिलेली आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. काम करण्यासाठी चांगले हात दिले, चालण्यासाठी स्वर्गाच्या मार्गाने जाण्यासाठी चांगले 2 पाय दिलेले आहेत, या हातापायामध्ये शक्ती, बळ, ताकद दिलेली आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. पाहता पिता परमेश्वराने आपलं चांगलं कुटुंब दिलेलं आहे. म्हणून हृदयापासून त्याची स्तुती करा. चांगली नोकरी, व्यवसाय दिलेला आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून पिता परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद. सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए, सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए, सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए. छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए, छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए, छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए. पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए, पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए, पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए. हिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए, हिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए, हिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए. चलते चलते प्रभु की स्तुति गाए, चलते चलते प्रभु की स्तुति गाए, चलते चलते प्रभु की स्तुति गाए.
ताली बजाते प्रभु की स्तुति गाए, ताली बजाते प्रभु की स्तुति गाए, ताली बजाते प्रभु की स्तुति गाए। हालेलुया प्रभु की स्तुति गाए, 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 हालेलुया प्रभु की स्तुति गाए। होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पाहतो पिता परमेश्वर प्रेमाने भरलेला आहे। त्याने आपल्यावर सगळ्यात मोठं प्रेम हे केलं की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र स्वतःसाठी राखून ठेवला नाही, तर त्याने आपल्यासाठी, आपल्यासारख्या पापी मानवांसाठी त्याने त्याला या पृथ्वीवर पाठवलं। पाहतो प्रभू येशू ख्रिस्त तो देवपुत्र असून आपल्यासाठी मानव झाला। पाहतो प्रभू येशू ख्रिस्त तो प्रकाशापासून निघालेला प्रकाश आहे, तो देवापासून आलेला देव आहे। पाहतो प्रभू येशू ख्रिस्त तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, तोच आपला दुर्ग आणि गड आहे, तोच आदी आणि अंत आहे, तो जीवनाची भाकर आहे। पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आपला उत्तम असा मेंढपाळ आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी क्रूसावर प्राण दिलेला आहे, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या। प्रभू येशूची स्तुती करा। पाहतो प्रभू येशू ख्रिस्त प्रेमाने भरलेला आहे, तो दयेने भरलेला आहे, तो कृपेने भरलेला प्रभू आहे, तोच आपला तारणारा आहे, उद्धार करता आहे, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा। पाहता प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी सर्व काही सहन केलं। पाहता प्रभू येशू ख्रिस्ताने आपले आजार बरे केले, आपले क्लेश त्याने वाहिले, आपले दुःख त्याने वाहिले, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा। पाहता प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाला आपलं शरीर खंडणी म्हणून दिलं आणि आपल्याला मोलाने विकत घेतलेलं आहे, म्हणून हृदयापासून धन्यवाद द्या, त्यालाच त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा, कारण तोच आपला प्रभू आणि तारणार आहे, तोच आपला उत्तम असा मेंढपाळ आहे, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा। आपला मुख उघडा आणि बोला तर प्रभू येशूला, होय प्रभू येशू तू मला आजारातून बरं केलंस, तू माझे अश्रू पुसलेस, तू माझी गरिबी दूर केलीस, तू मला मरणातून जीवनात आणलंस, तू मला असत्यातून सत्यात आणलंस, म्हणून आम्ही हृदयापासून तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो। तू आम्हाला अंधारातून प्रकाशात घेऊन आलास, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या। होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण जगात असताना आपण पाप करून नरकाच्या भयानक अग्नीमध्ये जाणार होतो, पण त्या प्रभू येशूने आपल्याला वाचवलेला आहे, त्याने आपल्याला वाचवलेला आहे। आणि पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला स्वर्गाची जीवनाची आशा दिलेली आहे, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याच्या पवित्र नावाला उंचवा। सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या। धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद 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 प्रभू येशू, तुला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। सर्वांनी नाचून गाऊन या गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे। गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया, गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया, गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया, गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया। हालेलुया 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 हालेलुया। येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान, येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान, येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान, येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान। हालेलुया 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 हालेलुया। येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते, येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते, येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते, येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते। हालेलुया 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 हालेलुया। येशूचे सामर्थ्य किती महान,
सोडविते, येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी पाशातून सोडविते, येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी पाशातून सोडविते, येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी पाशातून सोडविते. हालेलुया 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 हालेलुया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया, गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया, गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया, गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया. हालेलुया 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आठवण करा प्रभू येशूच्या बलिदानाची, आठवण करा त्याच्या प्रेमाची, या त्याच्या चरणापाशी, या त्याच्या क्रुसाजवळ. पहा त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला होणारी सर्व शिक्षा स्वतःच्या शरीरावर घेतली आणि आपल्याला पापापासून, शापापासून त्याने आपल्याला मुक्त केलेलं आहे, त्या दुष्टाच्या बंधनातून त्याने आपल्याला मुक्त केलेलं आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. पहा त्या प्रभू येशू ख्रिस्त त्याने आपल्यासाठी सगळं काही शांतपणे सहन केलं. पहा आपण पाप केली म्हणून त्याच्या डोळ्यावर कानावर चापकाचे फटके मारण्यात आले, त्याच्या मुखावर थुंकण्यात आलं, त्याच्या गालावर चपराका मारण्यात आला, त्याला वस्त्रहीन करण्यात आलं, त्याच्या पवित्र शरीरावर चापकाचे 39 फटके मारण्यात आले. पहा पण या डोक्याने वाईट विचार केले म्हणून या त्याच्या पवित्र मस्तकावर विषारी काट्यांचं मुकुट खुपण्यात आलं. पहा तो प्रभू येशू ख्रिस्त रक्त बंबाळ झाला, तो घायाळ झाला, तो चित्रूप झाला, फक्त आपल्याला वाचवण्यासाठी, आपल्याला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. पहा तो प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा काल्वरीची टेकडी चढत होता, त्याच्या पवित्र खांद्यावर ओले वजनी क्रूसाचा भार देण्यात आला. तो क्रूसाचा भार नव्हता तर तुमच्या आणि माझ्या पापांचं ओझं होतं. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त चालता चालता 3 वेळा खाली पडला, परंतु पुन्हा उठला, उभा राहिला आपल्याला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी. म्हणून हृदयापासून त्याचे आभार म्हणा. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आपण या दोन्ही हाताने पाप केली, दोन्ही पायाने पाप केली, त्याच्या दोन्ही हातापायावर खिळे टोकण्यात आले. त्याला पाहतो प्रभू येशू ख्रिस्त त्याला 2 जोरांच्या मध्ये 3 खिळ्यावर वधस्तंभावर खिळण्यात आलं. तडपत्या उन्हामध्ये तहान लागली होती पण कोणी त्याला पाणी सुद्धा पाजलं नाही. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा आणि आठवण करा त्याच्या बलिदानाची, आठवण करा त्याच्या प्रेमाची. यीशु तू है महान, मेरे लिए है महान. यीशु तू है महान, मेरे लिए है महान. मेरे लिए, सबके लिए, मेरे लिए, सबके लिए प्रेम किया है महान. यीशु तू है महान, मेरे लिए है महान. यीशु
महान, यीशु तू है महान, मेरे लिए है महान, मेरे लिए है महान, मेरे लिए है महान. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या जिवंत परमेश्वराची आराधना करणार आहोत. सर्वांनी गुडघ्यावर यायचं. पाहतो पिता परमेश्वर, तोच आपला जीवनदाता परमेश्वर आहे. तो या विश्वाचा विधाता आहे. त्यानेच आपल्या रात्रभर सांभाळलं, आपल्या आत्म्याचं आणि शरीराचं रक्षण केलं. तो क्षणाक्षणाला आपली काळजी घेतो. म्हणून हृदयापासून त्याची आराधना करा. स्वर्गाच्या दिशेने दोन्ही हात उंच करा, डोळे बंद करा आणि अंतःकरणापासून त्याची आराधना करा, त्याची उपासना करा. होय पिता परमेश्वरा, आम्ही तुझी आराधना करतो. होय प्रभू येशू, आम्ही तुझी उपासना करतो. हृदयापासून त्याची आराधना करा, त्याची आराधना करा. कारण देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. म्हणून हृदयापासून त्याची आराधना करा, त्याची उपासना करा. प्रेमाने सामर्थ्याने ये तू माझ्या जीवनी, प्रेमाने सामर्थ्याने ये तू माझ्या जीवनी. आराधिना मी हृदयाने तुला, आराधिना मी मनाने तुला, आराधिना मी सामर्थ्याने तुला. तू माझा प्रभू, माझा प्रभू, तू माझा प्रभू, माझा प्रभू. प्रेमाने सामर्थ्याने ये तू माझ्या जीवनी, प्रेमाने सामर्थ्याने ये तू माझ्या जीवनी. आराधिना मी हृदयाने तुला, आराधिना मी मनाने तुला, आराधिना मी सामर्थ्याने तुला. तू माझा प्रभू, माझा प्रभू, तू माझा प्रभू, माझा प्रभू, माझा प्रभू, माझा प्रभू. पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावर असताना आपला आत्मा आपल्या पित्याच्या हाती सोपवला आणि तो क्रूसावर मरण पावला. त्याने आपल्यासाठी क्रूसावर बलिदान दिलं, परंतु मरणाची सत्ता त्याच्यावर चालली नाही. त्याने सैतानाचं डोकं चिरडलं आणि मरणानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. आणि त्याने आपल्या शिष्यांना अभिवचन दिलं की मी तुम्हाला एकटं आणि अनाथ असं सोडणार नाही, तर मी पित्याकडे विनंती करेन आणि तो तुम्हाला दुसरा कैवारी सत्याचा पवित्र आत्मा तुम्हाला देईल. म्हणून आपलं हृदय उघडा आणि दोन्ही हात उंच करून मागा त्याच्याकडे पवित्र आत्मा, स्वीकार करा त्याच्या पवित्र आत्म्याचा. ये पवित्र आत्मा ये, ये पवित्र आत्मा ये, तुझी दया घेऊन ये, तुझी शांती घेऊन ये, तुझं प्रेम घेऊन ये. ये पवित्र आत्मा ये, ये पवित्र आत्मा ये, ये पवित्र आत्मा ये. पवित्र आत्मा तू आजा, मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आजा, अपनी सौम्यता में आ.
धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद 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 प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्यांच्याजवळ बायबल आहे त्यांनी उघडायचं आहे याकोबाचे पत्र अध्याय 2 वचन 5. याकोबाचे पत्र अध्याय 2 वचन 5. मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. माझ्या प्रिय बंधूंनो ऐका, लोकदृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपणावर प्रीती करणाऱ्यांना देऊ केले त्याचे वारीस होण्यास त्याने निवडले आहे की नाही. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं वचन असं शिकवत आहे, लोकदृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि आपणावर प्रीती करणाऱ्यांना देऊ केलेल्या राज्याचे वारीस होण्यास देवाने निवडले आहे की नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबलमध्ये कंगाल, दरिद्री, गरीब हा शब्द अनेक वेळेला वापरलेला आहे. परंतु अनेक वेळेला जो वापरलेला आहे त्यात बऱ्याच वेळेला तो वेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. गरीब, कंगाल, जे मनाने गरीब, मनाने दरिद्री, मनाने लीन अशा लोकांसाठी तो उल्लेख पुष्कळ वेळेला आलेला आहे. पण इथे जो गरीब किंवा दरिद्री हा उल्लेख आहे हा लोकदृष्टीने म्हणजे जगाच्या दृष्टीने जे गरीब आहेत त्यांच्यासाठी हा उल्लेख आहे. म्हणून वचनात स्पष्ट असं म्हटलं आहे, लोकदृष्टीने जे गरीब आहेत, लोकांच्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने जे गरीब आहेत, कंगाल आहेत, दरिद्री आहेत, त्यांच्यावर देवाची एक विशेष कृपा आहे, विशेष कृपा. आणि ती कृपा या वचनात अशी सांगितलेली आहे की देवाने त्यांना यासाठी निवडलं आहे की जरी ते जगाच्या दृष्टीने गरीब आहेत तरी विश्वासामध्ये ते श्रीमंत बनावेत, विश्वासामध्ये ते धनवान बनावेत. आणि देवाने स्वतःवर प्रेम करणाऱ्या लोकांना जे स्वर्ग राज्य देऊ केलेलं आहे त्या स्वर्ग राज्याचे हे लोक वारीस बनावेत, अधिकारी बनावेत. हालेलुया, 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 हालेलुया. लोकदृष्टीने गरीब म्हणजे कोण आपल्याला माहीत आहे. ज्यांच्याकडे पैसा नाही आहे, ज्यांना पोटभर अन्न नाही आहे, ज्यांना घालायला नीट कपडे पण मिळत नाही, ज्यांना राहायला स्वतःचं चांगलं घर पण नाही आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, प्राथमिक गरजा. पोटभर अन्न, अंगावर घालायला कपडे आणि राहायला छत, एक घर, या 3 माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत. मग त्या व्यतिरिक्त पुढे पुष्कळ आहेत, गाडी, मोबाईल, टी व्ही, फ्रीज या सगळ्या पुढच्या गरजा. परंतु मूलभूत गरजा 3च आहेत. पोटभर अन्न मिळायला पाहिजे, अंगावर कपडे मिळायला पाहिजेत आणि राहायला घर असलं पाहिजे. पण ज्यांच्याकडे या मूलभूत गोष्टीसुद्धा व्यवस्थित नाही आहेत त्यांना जग गरीब म्हणतं, दरिद्री म्हणतं, कंगाल समजतं. आणि वचन असं म्हणतं की जगाच्या दृष्टीने जे असे गरीब लोक आहेत, कंगाल लोक आहेत, त्यांना देवाने निवडलं आहे. का निवडलं आहे? की ते विश्वासासंबंधाने धनवान बनावेत, विश्वासाने ते श्रीमंत व्हावेत, विश्वासाने ते श्रीमंत व्हावेत. आणि जे राज्य देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांना देऊ केलेलं आहे त्या राज्याचे हे लोक वारीस बनावेत. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, केवळ भारतातच नाही पूर्ण जगात असे गरीब लोक आहेत.
आणि जेवढे जगभरात गरीब लोक आहेत त्या सगळ्यांसाठी हे वचन म्हणजे फार मोठी आशा आहे. कारण त्यांना देवाने निवडलं आहे. त्यांच्यावर देव कृपा करतो, त्यांच्यावर देव दया करतो आणि देव त्यांना निवडतो, त्यांना विश्वासाने श्रीमंत बनवतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण जेव्हा एखाद्या श्रीमंत माणसाकडे बघतो, पैशाने श्रीमंत, मोठी भारी गाडी आहे, बंगल्यात राहतो, हातामध्ये सोनं आहे, गळ्यामध्ये सोनं आहे, जेव्हा आपण त्यांच्याकडे बघतो, तुम्ही जेव्हा अशा माणसाकडे बघता किंवा अशा एखाद्या स्त्रीकडे बघता तेव्हा तुम्हाला काय वाटतं सांगा? काय वाटतं? मी पण असं असतो तर, माझ्याकडे पण असं असतं तर. विशेषतः तरुणांना हे जास्त वाटतं. किती मस्त आहे ना, भारी गाडी घेऊन फिरतोय, हातामध्ये एवढ्या सोन्याच्या अंगठ्या घातलेल्या आहेत, गळ्यामध्ये एवढी सोन्याची जाड चैन घातलेली आहे. किती बहिणींना वाटत असेल काय सुंदर बाई आहे ना, किती भाग्यवान आहे, किती छान सुंदर महागडी साडी घातलेली आहे, अंगावर किती दागिने आहेत, एवढ्या मोठ्या बंगल्यात राहते, नवऱ्याबरोबर कारने फिरते, किती मज्जा आहे, किती चांगलं आहे. मी पण अशी असते तर. खूप गरीब लोकांना असं वाटतं आम्ही पण असे असतो तर. लक्षात घ्या, देवाला आपल्याला विपुल जीवन द्यायचं आहे, पण विपुल जीवन म्हणजे सोनं नाही आहे, विपुल जीवन म्हणजे पैसा नाही आहे, विपुल जीवन म्हणजे संपत्ती आणि मालमत्ता नाही आहे. एखादा माणूस बंगल्यामध्ये राहतोय, अंगावर सोनं घालून फिरतोय आणि तुम्ही त्याच्याकडे बघताय, तुम्हाला वाटतं की काय भारी माणूस आहे. पण मी तुम्हाला दोन माणसांची तुलना करायला सांगते. एक माणूस श्रीमंत आहे, त्याच्या शरीरामध्ये आजार आहेत, जिकडे जातो तिकडे गोळ्या घेऊन फिरत असतो, घरामध्ये कोणाशी पटत नाही, बायकोशी भांडणं होत असतात आणि मग त्याची जी प्रॉपर्टी आहे ती सांभाळण्यासाठी त्याला दिवस रात्र चिंता लागलेली असते. प्रॉपर्टी सांभाळायची चिंता. अंगावर सोनं आहे, मोठ्या बंगल्यात राहतोय, पण जीवाला शांती नाही आहे, खिशामध्ये गोळ्या घेऊन फिरतो. आजार आजार आणि आजार, शरीरात आजार भरलेले आहेत, घरामध्ये भांडणं आहेत, जीवनात अशांती आहे आणि एखादा बिझनेस पडला की डोक्यावर कर्ज पण होतं. हे एका माणसाचं जीवन आहे. आणि दुसरा माणूस आहे, साध्या घरात राहतो, त्याच्या अंगावर सोनं नाही आहे, त्याच्या बायकोच्या अंगावर सोनं नाही आहे, साधे कपडे घालतात, साधं जेवण जेवतात, पण त्यांचा देवावर मजबूत विश्वास आहे. त्यांचा देवावर मजबूत विश्वास आहे. ते देवावर प्रेम करणारे लोक आहेत. त्यांच्या अंगावर दागिने नाही आहेत, मोठा मार्बलचा बंगला नाही आहे त्यांचा, पण त्यांच्या हृदयात आनंद आहे. ते हसतात, डाळ भात खाताना सुद्धा ते हसतात आणि हसत हसत एकमेकांबरोबर गोष्टी करतात. आजार येवो, संकट येवो, ते कशाला घाबरत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे देव आमच्याबरोबर आहे, देवाचा हात आमच्या कुटुंबावर आहे, देवाचे आशीर्वाद आमच्या कुटुंबावर आहेत. तुम्ही मला सांगा, या दोन माणसापैकी भाग्यवान कोण? तुम्ही कोणाला समजता? आशीर्वादित कोण? आणि थोडक्यात खऱ्या अर्थाने श्रीमंत कोण? काही महिन्यापूर्वी एका बंधूने ते साक्ष दिली होती. कुठे शेतामध्ये काम करत असताना त्याला विषारी सापाचा दंश झाला आणि सापाचं विष अंगामध्ये चढायला लागलं, चक्कर यायला लागली, डोळ्यापुढे अंधार यायला लागला. तो धावत धावत गेला. शेजारी कुठे घर होतं, त्या घरातली पण बहीण प्रार्थनेला येणारी होती. तिला सांगितलं तुझ्याकडे प्रार्थनेचं तेल असेल तर दे मला. तिने तेल दिलं. त्या बंधूने ते तेल सापाने दंश केला होता त्या ठिकाणी लावलं आणि गुडघ्यावर येऊन वचनं बोलत राहिला. मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. इकडे सापाचं विष चढतंय आणि तो मात्र वचनं बोलतोय.
वचनं बोलतोय, वचनं बोलतोय, डोळ्यापुढे अंधार येतोय, भोवळ येते, चक्कर यायला लागली आहे, पण त्याही स्थितीत वचनं बोलणं सुरू आहे, थांबवलं नाही. आणि मग देवाची कृपा झाली, विष उतरायला लागलं आणि तो खडखडीत बरा झाला. त्या ठिकाणीच, त्या जागेतच बरा झाला. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही मला सांगा, हा माणूस गरीब आहे की श्रीमंत आहे? तो पैशाने गरीब असेल, विश्वासाने श्रीमंत आहे. जगातले धनवान वेगळे आहेत, परंतु जेवढे गरीब आहेत त्यांना विश्वासाने देव धनवान बनवत आहे. आणि त्यासाठी देवाने त्यांना निवडलं आहे की ते विश्वासाने धनवान बनत जावेत. एक सुंदर साक्ष या स्टेजवरच मी ऐकली, मला खूप आवडली ती साक्ष. एका बहिणीने सांगितलं की अचानक रात्री पोटात दुखायला लागलं आणि माशासारखी तडफडायला लागली, गडाबडा लोळायला लागली आणि काही सुचत नाही आहे. तिचा मुलगा, नवरा, सून सगळे घाबरले, काय होईल, काय होईल. आणि ती तडफडत असताना तिने सुनेला सांगितलं, आपल्या शेजारची ती आजी आहे ना, तिला बोलावीकडे, ती प्रार्थना करेल आणि मग मला बरं वाटेल. तेव्हा तिची सून गेली आणि म्हाताऱ्या आजीला बोलवून आणलं. ती आजी आली, तिने हिची अवस्था बघितली आणि तिने तिच्यावर हात ठेवून वचनं बोलायची सुरुवात केली. ही वचनं अशीच्या अशी तिला बोलता पण येत नव्हती, पण तिच्या मोडक्या तोडक्या भाषेत जेवढं काही तिला जमत होतं ती वचनं बोलायला लागली आणि बोलता बोलता ही बहीण पूर्णपणे बरी झाली. हालेलुया, हालेलुया. त्याच्या आधी घरातले सगळे घाबरून गेले होते आणि म्हातारी आजी घरामध्ये आली आणि तिने तिच्यावर हात ठेवून वचनं बोलायची सुरुवात केली. थोड्याच वेळात तिच्या वेदना पण थांबल्या आणि ती उठून बसली आणि तिच्याबरोबर गोष्टी करायला लागली. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वासाने श्रीमंत, विश्वासाने धनवान होण्यासाठी देवाने आपल्याला निवडलं आहे. आणि हेच महत्त्वाचं आहे. आपल्याला पैशाची श्रीमंती आणि सोन्या रुपयाची आणि जमिनीची आणि प्रॉपर्टीची श्रीमंती नकोय, त्याने आपला काही उपयोग होणार नाही. पैसा, सोनं, रूप आणि या जगातली मालमत्ता सगळा कचरा आहे, कचरा आहे. ज्या वेळेला नोटबंदी आली त्यावेळेला एका क्षणात 1000 रुपयाच्या नोटा कचरा झाल्या, एका क्षणात. आणि ज्यांनी खूप पैशाच्या थप्पी जमवल्या होत्या त्यांचे धाबे दणाणले. ज्याला तुम्ही फार भारी समजत होतात, भारी, एका क्षणात कचरा होऊन गेला. पैशाच्या राशी जमवल्या आणि जशी नोटबंदी आली एका क्षणात करोडो रुपये कचऱ्या समान झाले. हे फक्त देवाने चिन्ह देऊन दाखवलं की या जगाची मालमत्ता काय आहे, या जगाचं वैभव काय आहे. तो सगळा कचरा आहे. जगिक गोष्टीने श्रीमंत व्हायचा प्रयत्न करू नका, विश्वासाने श्रीमंत व्हायचा प्रयत्न करा, विश्वासामध्ये धनवान व्हायचा प्रयत्न करा. कारण जे विश्वासामध्ये धनवान बनतात त्यांच्यावर स्वर्गातून कृपा होत राहते, आशीर्वाद येत राहतात, देव त्यांच्या बरोबर राहतो आणि त्यांना आपल्या जीवनामध्ये कधीच देवाचं प्रेम आणि देवाचं संरक्षण कमी पडत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. गरीब लोकांच्या बाबतीत देव कसा वागतो याची अनेक उदाहरणं बायबलमध्ये आहेत. त्यातलं एक फार सुंदर उदाहरण आहे. जुन्या कराराच्या काळात एलिया नावाचा एक फार मोठा देवाचा संदेष्टा होता आणि त्या काळामध्ये जगभर दुष्काळ पडला होता. 3 वर्षे पाऊसच पडला नाही. 3 वर्षे. जर 1 वर्ष पडला नाही तर काय होईल सांगा. आणि तो काळ असा होता की 3 वर्षे जगात कुठेही पाऊस पडला नाही, भयानक दुष्काळ पडला होता. आणि हा एलिया जंगलामध्ये राहत होता. देवाने त्याला सांगितलं अमुक एका ठिकाणी जा आणि तिकडे एका विधवा बाईकडे जाऊन राहा, ती विधवा बाई तुझं पोट भरेल, मी तिकडे तुझी व्यवस्था लावून देतो. त्यावेळेला हा एलिया जंगलातून निघाला आणि नगराच्या तोंडाजवळ येताबरोबर त्याला ती विधवा बाई दिसली. ती काहीतरी लाकडं काटक्या गोळा करत होती. एलिया तिच्याकडे गेला आणि तिला म्हणतो, मला जरा थोडं प्यायला पाणी आण. ती पाणी आणायला गेली. जेव्हा ती पाणी आणायला गेली तेव्हा एलिया तिला हाक मारून परत बोलतोय
जेव्हा पाणी घेऊन येशील ना तेव्हा हातामध्ये थोडा एक भाकरीचा तुकडा पण घेऊन ये. तो भुकेला होता आणि तो तिला म्हणतोय पाणी आणशील ना तेव्हा एक भाकरीचा छोटा तुकडा पण आण मला खायला. तेव्हा ती वळून त्याला म्हणते, तुझ्या देवाची शपथ, पण तुला खरं सांगते माझ्या घरात काहीच नाही आहे. फक्त माझ्या मडक्यामध्ये थोडंसं पीठ आहे आणि कुपीमध्ये थोडंसं तेल आहे. मी या काटक्या त्यासाठीच गोळा करायला आले आहे. या काटक्या गोळा करून मी घरात जाणार आणि तेवढंसं पीठ आहे ते आणि कुपी तेवढंसं तेल आहे ते घेऊन मी त्यावर एक भाकर बनवणार आणि मी आणि माझा मुलगा आम्ही दोघं खाणार आणि मग आम्ही मरणार, कारण एवढंच आमच्याकडे शिल्लक आहे. जगभर दुष्काळ होता. लोक अन्न पाण्याविना तडफडत होते आणि या विधवाबाईचे शब्द आहेत, माझ्या घरात मडक्यामध्ये थोडंसं पीठ शिल्लक आहे आणि कुपीमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे. मी या काटक्या घेऊन जाणार आहे आणि एक तेवढ्या पिठाच्या भाकरी बनवून मी आणि मुलगा खाणार आहोत आणि मग आम्ही मरणार आहोत. एलिया तिला म्हणतो, तू जे बोलते ना तसंच कर, पण आधी माझ्यासाठी एक भाकर बनवून आण. तू जे बोलते ते कर, पण आधी माझ्यासाठी पहिली एक भाकर आण आणि मग तुझ्यासाठी आणि मुलासाठी बनव. आणि पुढे एलिया तिला म्हणाला, ज्या देवाची मी सेवा करतो त्या देवाच्या नावाने मी तुला सांगतो, हा सबंध दुष्काळ संपेपर्यंत तुझ्या घरातलं पीठ संपणार नाही आणि तुझ्या कुपीतलं तेल संपणार नाही. ती बाई गेली, तिने एलियासाठी भाकर बनवून आणली आणि बायबल पुढे असं म्हणतं, सबंध दुष्काळाचा काळ संपेपर्यंत एलिया, ती बाई, तिचा मुलगा आणि घरात दुसरे कोणी होते त्या सगळ्यांचं पोट भरत राहिलं, कारण ते मडकं आणि ती तेलाची कुपी दुष्काळ संपेपर्यंत रिकामी झालं नाही. हालेलुया, 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 हालेलुया. त्यावेळेला दुसरे श्रीमंत लोक नव्हते का? देवाचा एवढा मोठा संदेष्टा आणि देव त्याची व्यवस्था कुठे लावतोय? एका गरीब बाईच्या घरामध्ये, ती पण विधवा बाई, आणि तिची अशी अवस्था की मडक्यात एवढंसं पीठ राहिलं आणि कुपीमध्ये एवढंसं तेल राहिलं आहे. तिच्या घरात देवाने आपल्या सेवकाची व्यवस्था लावली आणि त्याला सांगितलं, तू त्या विधवा बाईकडे जाऊन राहा, ती तुला खायला देईल. इस्रायलमध्ये श्रीमंत लोक होते, इतरही जगभरात बरेच श्रीमंत लोक होते, पण देवाने श्रीमंताकडे, धनवानाकडे आपल्या सेवकाला पाठवलं नाही, एका गरीब बाईकडे पाठवलं आणि तिला या सेवकाच्या द्वारे आशीर्वादित केलं. ती तेवढंसं जे काही होतं पीठ वगैरे त्याच्याने भाकर बनवून ती आणि मुलगा शेवटचं खाणार होते आणि आपलं आयुष्य संपवणार होते. परंतु देवाने या गरीब बाईला, देवाने आपल्या सेवकाद्वारे आशीर्वादित केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाचे हात नेहमी उत्सुक असतात गरीबाला आशीर्वाद द्यायला. देवाचे हात अधीर असतात गरीबाला आशीर्वाद द्यायला. आम्हाला काय गरजेचं आहे? आम्ही देवासमोर विश्वास ठेवून विश्वासामध्ये वाढत जाणं आणि विश्वासामध्ये श्रीमंत होणं गरजेचं आहे. खूप लोक जेव्हा प्रार्थनेला येतात तेव्हा त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची असते, खराब असते. प्रभूमध्ये आल्यानंतर त्यांना देव आशीर्वाद देतो आणि म्हणून त्यांची स्थिती सुधारत जाते, म्हणजे आर्थिक स्थिती सुधारते. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर पुढे काय होतं? त्यातल्या अनेकांचं लक्ष या आर्थिक गोष्टीकडेच लागतं. आता एवढा पैसा आहे, अजून मिळायला पाहिजे, अजून हे व्हायला पाहिजे, अजून ते व्हायला पाहिजे, आणि ते भौतिक गोष्टीकडे म्हणजे जगिक गोष्टीकडे वळतात आणि देवाचा मार्ग विसरून जातात. तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत, तिथे मला माहिती आहे की तुम्ही प्रभूमध्ये येण्याआधी तुमची आर्थिक स्थिती खराब होती, तुम्हाला पोटभर जेवणसुद्धा मिळत नसेल, अशी तुमची अवस्था असेल. प्रभूमध्ये आल्यानंतर आता देव तुम्हाला तुमच्या गरजेपुरता सगळं काही देतोय, देवाचे आशीर्वाद तुमच्यावर येत आहेत. तर लक्षात घ्या, हे देवाचे आशीर्वाद घेत असताना जगिक गोष्टीकडे पाहून हावरटपणाने अधिक मिळवायचा प्रयत्न करू नका, जसे जगातले अनेक लोक करत आहेत. तसं करू नका. तर त्या जिवंत देवावरच्या विश्वासामध्ये अधिकाधिक वाढत जा, विश्वासामध्ये अधिकाधिक दृढ होत राहा, विश्वासामध्ये अधिकाधिक श्रीमंत बनत जा, कारण देवाने आपल्याला निवडलं आहे आपण विश्वासामध्ये श्रीमंत व्हावे म्हणून. पैशाने श्रीमंत व्हावे आणि जगिक गोष्टीने श्रीमंत व्हावे म्हणून नव्हे, तर विश्वासामध्ये आपण धनवान व्हावे म्हणून देवाने आपल्याला निवडलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया.
दिवसेंदिवस आपला विश्वास देवावरचा वाढत गेला पाहिजे. आणि देवावरचा विश्वास वाढणं म्हणजेच विश्वासामध्ये मजबूत होणं, विश्वासामध्ये धनवान होणं, विश्वासामध्ये श्रीमंत होणं. पण ही श्रीमंती आपल्याला कशी येईल सांगा? जर आपलं लक्ष त्याच्याकडे लागलं असेल आणि आपण त्याच्या मार्गाने, त्याच्या वचनाने चालत असू, तर आपण विश्वासामध्ये धनवान होत जाऊ. पण आपलं लक्ष जर पैशाकडे लागलं असेल तर आपण कधीही विश्वासाने धनवान होऊ शकत नाही. हालेलुया. खूप वर्षांपूर्वीची घटना आहे. केंद्रामध्ये एका तरुण माणसाला आणलं गेलं. मला वाटते 35-40च्या आसपास वय असेल त्यांचं. आणि त्यांच्या कमरेला काहीतरी समस्या झाली होती. पुष्कळ दिवस, पुष्कळ महिने ते एका जागेवर होते. म्हणजे त्यांना उठता, चालता, फिरता काही येत नव्हतं. कितीतरी महिने ते एका जागेवरती होते. आणि बरेच उपचार होऊन सुद्धा त्यांच्या प्रकृतीत सुधारणाच होत नव्हती. त्यांच्या ओळखीच्या एका बाईने त्यांना प्रार्थना केंद्रामध्ये प्रार्थनेसाठी आणलं. जेव्हा त्यांना प्रार्थनेसाठी आणलं तेव्हा या माणसाची अवस्था अशी होती, एका बाजूला त्या बाईने धरलं होतं आणि दुसऱ्या बाजूने त्याने हातामध्ये एवढा जाडा दांडा धरला होता. त्याला दांड्याचा एका बाजूने सपोर्ट लागायचा, आधार, आणि एका बाजूने कोणीतरी धरायला लागायचं. त्याच्याशिवाय त्याला उभं पण राहता येत नव्हतं की एक पाऊल पण टाकता येत नव्हतं. अशा अवस्थेत त्याला केंद्रात आणलं गेलं. एका बाजूने तिने धरलाय आणि दुसऱ्या बाजूने त्याने दांडा पकडलाय आणि एक एक पाऊल हळू हळू टाकत प्रार्थना केंद्रात त्याचा प्रवेश झाला. उभा राहू शकत नव्हता म्हणून दिवसभर बसून होता. आजारमुक्तीची प्रार्थना सुरू झाली आणि जेव्हा ब्रदर म्हणाले की जोरदार टाळ्या वाजवा आणि देवाचे आभार माना, तो बसला होता आणि पाय त्याला दुमडता पण येत नव्हते. गुडघ्यातून पाय दुमडले जात नव्हते म्हणून दोन्ही पाय असे सरळ लांब करून बसला होता. मागून हात टेकले होते आणि दांडा बाजूला ठेवला होता. जेव्हा ब्रदर म्हणाले जोरदार टाळ्या वाजवा, देवाचे आभार माना, तेव्हा त्याने टाळ्या वाजवायची सुरुवात केली. आणि टाळ्या वाजवत असताना अचानक त्याला जाणवलं की त्याच्या अंगातून इलेक्ट्रिक करंटसारखं काहीतरी गेलं आणि तो धाडकन उठून उभा राहिला, चालायला लागला, धावायला लागला आणि एका क्षणात देवाने त्याला पूर्ण बरं केलं. स्टेजवर आला, साक्ष दिली, हातात दांडा घेऊन आला होता आणि ती बहीण जिने त्याला आणलं होतं ती पण होती सोबत. आणि त्याला कसं आणलं गेलं आणि तो कसा बरा झाला त्याने सगळं सविस्तर सांगितलं. मी इकडे प्रार्थनेत उभा राहू शकत नव्हतो, मी बसलो होतो, दोन्ही पाय माझे लांब होते कारण गुडघ्यातून पाय दुमडता येत नव्हते, मागे हात टेकले होते आणि पाय लांब करून मी बसून होतो. टाळ्या वाजवताना अंगातून जोरात काहीतरी धावत गेलं आणि मग मी उठून उभा राहिलो, बरा झालो. छान, लोकांनी टाळ्या वाजवल्या, देवाचे गौरव झाले. हे आहे देवाचं प्रेम, हे आहे देवाचे गौरव. त्या दिवसानंतर तो माणूस पुन्हा कधीच प्रार्थनेला आला नाही. आणि मग ज्या बहिणीने त्याला आणलं होतं ती मात्र नियमितपणे येत होती. ब्रदर तिला मंचावरून विचारायचे, कारण या माणसाची एवढी मोठी साक्ष होती, तर ब्रदर त्या बहिणीला मंचावरून विचारायचे की ज्याला तू आणलं होतं तो आला नाही आहे का? ती म्हणते नाही आला. पुढच्या आठवड्यात नाही आला, पुढच्या आठवड्यात नाही आला. मग एक दिवस तिला विचारलं तो का येत नाही आहे, तर तिने उत्तर दिलं तो भाजी विकायला गेला आहे. त्याचा भाजीचा धंदा होता, 7-8 महिने अंथरुणावर असल्यामुळे धंदा त्याला काही करता आला नाही, तर आता तो भाजीच विकतो. आणि त्याला मी सांगते प्रार्थनेला चल, तर म्हणतो बघेन, टाईम मिळाल्यावरती येईन, कधी वेळ मिळाला तर येईन. म्हणजे काय झालं सांगा? म्हणजे तो जगामध्ये श्रीमंत होण्याच्या मागे आणि पैशाच्या मागे धावत गेला. खूप लोकांच्या बाबतीत असं घडलेलं आहे. प्रभूमध्ये यायच्या आधी खूप वाईट अवस्थेमध्ये होते. देवाच्या चरणाजवळ आल्यानंतर देव त्यांना आशीर्वादित करतो, त्यांचं जीवन आशीर्वादित होतं. आणि आशीर्वाद मिळाल्यानंतर ते आशीर्वाद देणाऱ्याकडे बघत नाही आहेत, तर जे आशीर्वाद मिळाले आहेत त्यातून अजून कसं मिळेल, अजून कसं मिळेल, अजून पैसा कसा मिळेल, अजून फायदा कसा होईल, त्यामागेच धावत राहतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, लक्षात ठेवा, देवाने आपल्यावर दया केलेली आहे. आज जर तुम्ही इथे बसला आहात आणि तुमच्या कानाने तुम्ही जिवंत देवाचे शब्द ऐकत आहात, तर हा योगायोग नाही आहे, ही देवाने तुमच्यावर केलेली दया आहे. आपल्या सगळ्यांवर स्वर्गातून झालेली ही दया आहे. देवाने आपल्याला निवडलं आहे. कशासाठी निवडलं आहे? आपण त्याला ओळखावं,
देवाने आपल्याला निवडलं आहे. कशासाठी? आपण त्याचा पुत्र येशू ख्रिस्त जो आपला प्रभू आणि तारणारा आहे, मुक्तिदाता आहे, त्याला आपण ओळखावं, आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा, या विश्वासामध्ये वाढत जावं आणि विश्वासामध्ये धनवान व्हावं, म्हणून देवाने आपल्याला निवडलं आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही कधीच लोकांना असं शिकवलं नाही की तुम्ही जर प्रार्थनेला आलात तर तुमच्याकडे 4-4 बंगले होतील, तुम्ही प्रार्थनेला आलात तर तुमच्याकडे 10-10 गाड्या होतील, तुम्ही प्रार्थनेला आलात तर तुम्हाला एवढा पैसा मिळेल, एवढं सोनं मिळेल. कधीच शिकवलं नाही. मुळात आम्हाला त्याची गरज नाही. येशू म्हणाला, एखाद्याकडे पुष्कळ संपत्ती असली म्हणजे ती त्याचे जीवन होते असं नाही. खूप पैसा असेल, तुमच्याकडे 10 कोटी रुपये आज जमा झाले आणि आज रात्री तुमचा प्राण गेला, तर सांगा त्या कोटी रुपयाचा तुम्हाला काय उपयोग आहे? तुमच्याकडे 10 गाड्या आहेत आणि उद्या रात्री तुम्ही मरण पावलात, त्या 10 गाड्यांचा उपयोग काय आहे? खूप लोक म्हणतात माझी गाडी, माझी गाडी, माझी गाडी, भारी गाडी. तुम्ही मेल्यानंतर गाडी इथेच राहते आणि त्यात दुसराच कोणीतरी बसतो, तुम्हाला बसायला येत नाही. खूप लोक म्हणतात माझी जागा, मी मालक आहे या जागेचा. बोलता बोलता डोळे बंद होतात आणि ती जागा दुसऱ्याच्याच मालकीची होते. जगाचं वैभव, जगाची श्रीमंती, या गोष्टी आपण मिळवाव्यात म्हणून देवाने आपल्याला निवडलं नाही आहे, तर आपण विश्वासामध्ये धनवान व्हावे, विश्वासामध्ये श्रीमंत व्हावे, म्हणून देवाने आपल्याला निवडलं आहे. कारण जेवढे आपण विश्वासामध्ये श्रीमंत बनत जातो, म्हणजे जेवढा आपला विश्वास वाढत जातो, तेवढे आपल्या जीवनावर देवाची कृपा वाढत जाते, देवाचे आशीर्वाद वाढत जातात, देवाचं प्रेम वाढत जातं. जीवनामध्ये आपल्याला कधीही काहीही कमी पडत नाही, देवाचं प्रेम कमी पडत नाही, देवाचं संरक्षण कमी पडत नाही. देव या जगात आपल्या सगळ्या गरजा आपल्या विश्वासाच्या द्वारे भागवतो. आणि यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे वचनाचा जो पुढचा भाग आहे, आपणावर प्रेम करणाऱ्यांना देवाने जे राज्य देव केलेलं आहे त्याचे ते वारीस बनतात. देवाने देवावर प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांना स्वर्ग राज्य दिलेलं आहे आणि जेवढे लोक विश्वासामध्ये श्रीमंत बनत जातात ते एक दिवस त्या स्वर्ग राज्यात पोहोचणार आहेत, वारीस बनणार आहेत, अधिकारी बनणार आहेत, म्हणजे युगानुयुग देवाच्या घरात राहणार आहेत. त्यानंतर त्यांना तिकडून कोणीही बाहेर काढू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज होईल की तुम्ही भाड्याच्या घरात राहताय तर तुमचं भाडे करार संपल्यावर मालक येऊन तुम्हाला घरातून बाहेर काढेल. कधी कधी स्वतःच्याच घरातून बाहेर काढलं जातं, सख्खा भाऊ घरातून बाहेर काढतो, कधी कधी स्वतःचे वडील पण घरातून बाहेर काढतात, असे पण लोकांना अनुभव आहेत. तुमच्याच घरात तुम्हाला परक केलं जाईल, तुमच्याच घरात तुम्हाला हाकलून लावलं जाईल, परंतु देवाने आपल्यावर प्रेम करणाऱ्याने स्वर्ग राज्य देव केलेलं आहे आणि जे त्या स्वर्ग राज्यात म्हणजे देवाच्या घरात पोहोचतील ते युगानुयुग तिकडे राहतील. त्यांना कोणी तिकडून हाकलणार नाही, कोणी काढू शकणार नाही, कारण ते देवाच्या घरात चिरकाळ देवाबरोबर राहणार आहेत. आणि हे वचन अशा लोकांसाठी आहे जे विश्वासामध्ये मजबूत होत आहेत, वाढत आहेत, श्रीमंत बनत आहेत आणि दिवसेंदिवस देवावर अधिकाधिक प्रेम करत आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. पैशाने श्रीमंत असलेल्या लोकांकडे बघून आणि त्यांचं वैभव बघून वाईट वाटून घेऊ नका स्वतःविषयी. असं नका म्हणू माझ्याकडे हे असतं तर, मला हे मिळालं असतं तर, माझ्याकडे पण अशी गाडी असती तर, माझ्याकडे पण असा बंगला असता तर, असं म्हणू नका. कारण तुम्ही जर देवाचे लोक आहात तर तुमच्याकडे असं काहीतरी आहे जे त्यांच्याकडे नाही आहे आणि तुमच्याकडे जे आहे ना ते खूप मोठं आहे, खूप विलक्षण आहे. तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. बायबल म्हणतं विश्वास ही आपली संपत्ती आहे. जिवंत देवावरचा विश्वास ही आपली संपत्ती आहे. आपण कुठेही असलो, समुद्रात असा, जंगलात असा, डोंगरात असा, शेतामळ्यात असा, घरात असा, कुठेही असा, आमच्या विश्वासाने आम्ही देवाला हाक मारतो आणि आम्ही जिकडे आहोत तिकडे देव आमची हाक ऐकतो आणि आम्हाला उत्तर देतो. हालेलुया, 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 हालेलुया. केंद्रात आलेली एक सुंदर साक्ष आहे. एक पती पत्नी आपल्या छोट्या मुलीला घेऊन साक्ष द्यायला आले होते. साक्ष अशी आहे की आदल्याच आठवड्यामध्ये, म्हणजे ते साक्ष द्यायला आलेले त्याच्या आदल्या आठवड्यातली गोष्ट,
हा भाऊ प्रार्थनेसाठी यायला निघाला. रविवारचा दिवस होता. तो प्रार्थनेला यायला निघाला. तेव्हा त्याची बायको त्याला म्हणते, आपले नातेवाईक आणि शेजारचे लोक फिरायला चालले आहेत समुद्रावर, तर मी आणि मुलगी जाते, तुम्ही पण चला. तर ते तिला म्हणतात, मी नाही येत. आज रविवार प्रार्थनेचा दिवस आहे, तो मी सोडणार नाही. मी प्रार्थनेला चाललो. तुला जायचं असेल मुलीला घेऊन तर जाऊ शकते. ती मुलीला घेऊन त्या लोकांबरोबर पिकनिकला गेली. हा माणूस प्रार्थनेला आला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याने प्रार्थनेत भाग घेतला. संध्याकाळी 4चा सुमार असेल आणि अचानक प्रार्थनेत त्याला असं जाणवलं की त्याची बायको आणि मुलगी पाण्यामध्ये बुडत आहे. आणि जेव्हा ते त्याला असं आत्मिक डोळ्यांनी दिसलं तेव्हा त्याला एकदम भीती वाटली. त्याने लगेच फोन उचलला आणि बायकोला फोन लावला. 2-3 वेळा फोन केले पण कोणी उचलत नव्हतं. त्याने फोन बंद केला, गुडघे टेकले आणि देवाला सांगितलं, प्रभू, माझी मुलगी आणि माझी बायको कोणत्या संकटात आहे मला माहिती नाही आहे, पण तू मला दाखवलंस ना, तर आता मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. कारण मी तिला आत्ता जाऊन वाचवू शकत नाही, पण तुझा हात तिकडे पोहोचू शकतो. मी नाही पोहोचू शकत, पण तुझा हात तिला वाचवू शकतो, तुझा हात तिकडे पोहोचू शकतो. म्हणून मी तुझ्याकडे मागत आहे की माझी बायको आणि मुलगी ज्या कोणत्या संकटात असतील त्यातून त्यांना वाचव. प्रार्थना केली. त्याला खूप शांत वाटायला लागलं. त्यानंतर तो लगेच घरी गेला नाही. संध्याकाळी 5:30पर्यंत प्रार्थना संपेपर्यंत थांबून राहिला. प्रार्थना संपली, घरी गेला. घरी गेला तेव्हा बायको आणि मुलगी घरी आले होते आणि यांनी काही विचारायच्या आधीच बायको म्हणाली, आज मी आणि मुलगी समुद्रात बुडणार होतो. सगळेजण समुद्राच्या पाण्यात उतरले होते आणि अचानक आम्ही दोघी एकदम खोलवर गेलो. कसं गेलो लक्षात आलं नाही आणि आम्ही दोघी बुडत होतो, ओरडत होतो, पण कोणी आजूबाजूला दिसत नव्हतं. आणि असं झालं ना, तुम्हाला काय सांगू, मला असा अनुभव आला, वरून एक हात उतरला आणि त्याने आमच्या दोघींना उचललं आणि बाहेर काढलं. बायकोने स्वतःहून नवऱ्याला सांगितलं, मला वाचायचं काही चिन्ह दिसत नव्हतं, मी आणि मुलगी दोघी बुडत होतो, आम्ही ओरडत होतो आणि एवढ्यात एक वरून मोठा हात आल्यासारखं आम्हाला जाणवलं आणि त्या हाताने आम्हाला बाहेर काढलं. आम्ही वाचलो, नाहीतर आज आम्ही जगात नसतो. तेव्हा तो माणूस म्हणाला, हे किती वाजता घडलं? तिने टाईम सांगितलं. तो माणूस म्हणतो, त्यावेळेला मी प्रार्थना केंद्रात होतो, देवाने मला दाखवलं होतं आणि मी प्रार्थना केली होती. म्हणजे हे खरं होतं की तुम्ही संकटात होतात आणि देवाने माझ्या प्रार्थनेचा वापर करून तुमच्या दोघींना वाचवलं. हालेलुया, हालेलुया. आता तुम्ही मला उत्तर द्या, किती रुपये त्यांना तिकडे वाचवू शकत होते? जगातली कोणती ताकद वाचवू शकत होती त्यांना? पैशाची ताकद, सोन्या रुपयाची ताकद, जमिनीची ताकद, त्यांना कोण वाचवू शकत होतं त्या ठिकाणी? या माणसाकडे देवावरचा विश्वास होता. सगळ्यात पहिली गोष्ट, सकाळी त्याने पाऊल उचललं, मला प्रार्थनेला जायचं आहे, आज रविवार आहे, प्रार्थनेचा दिवस मी घालवणार नाही, तुला जायचं असेल पिकनिकला जाऊ शकते. तिकडे त्याने देवावरचा पहिला मोठा विश्वास दाखवला. आणि नंतर जेव्हा देवाने त्याला आत्म्यात दाखवलं की त्याची बायको आणि मुलगी संकटात आहे, तेव्हा त्याने गुडघ्यावर येऊन प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्याच्या नंतर त्याच्या प्रार्थनेद्वारे देवाने या दोघींना वाचवलं. हा माणूस विश्वासामध्ये श्रीमंत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. विश्वासाने श्रीमंत असण्याचे फायदे आणि जगिक गोष्टीने श्रीमंत असण्याचे फायदे समजून घ्या. विश्वासाने श्रीमंत असण्याचे फायदेच फायदे आहेत, तोटे काहीच नाही आहेत, नुकसान काहीच नाही आहे. पैशाने, सोन्या रुपयाने आणि जगाच्या गोष्टीने श्रीमंत असण्याचे फायदे थोडे आहेत, तात्पुरते आहेत, थोड्या वेळाचे आहेत. लोकांपुढे मिरवता येतं, मोठेपणा करता येतो. नुकसान मात्र सर्व काळचं होतं, सदाचंच होतं, फायदा काहीच होत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. याकोब सांगत आहे, माझ्या प्रिय बंधूंनो ऐका, लोकदृष्टीने जे धनवान आहेत त्यांना लोकदृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि आपणावर प्रेम करणाऱ्यांना जे राज्य देवाने देऊ केलेलं आहे त्याचे वारीस होण्यास देवाने त्यांना निवडले आहे की नाही?
देवाने आपल्याला निवडलं आहे विश्वासाने धनवान होण्यासाठी आणि देवाच्या स्वर्ग राज्याची वारीस होण्यासाठी. म्हणून देव तुम्हाला जेव्हा आशीर्वाद देतो त्यावेळेला देवाकडे बघत राहा, विश्वासामध्ये वाढत जा, विश्वासामध्ये श्रीमंत व्हा, ज्यामुळे तुम्हाला या जगात देवाचं प्रेम, देवाचं संरक्षण, देवाची कृपा कधीही कमी पडणार नाही. आणि यानंतर म्हणजे इथलं जीवन संपल्यानंतर आपण स्वर्ग राज्यात प्रवेश करणार आहोत आणि युगानुयुग देवाबरोबर राहणार आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. या भाऊंची साक्ष आहे. ते सांगतात त्यांच्या जीवनात अशी समस्या निर्माण झाली होती की 1 महिन्यापासून संध्याकाळ झाली की त्यांच्या छातीत दुखायला लागायचं. दिवसभर ते व्यवस्थित असायचे, परंतु संध्याकाळ झाली की त्यांच्या छातीत दुखायचं किंवा पाठीत दुखायलं, असं त्याच्या छातीत आणि पाठीत काहीतरी फिरल्यासारखं त्यांना जाणवायचं. त्यानंतर ते त्यांच्या पत्नीसोबत डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी त्याला सांगितले तुमच्या छातीमध्ये सूज आहे, परंतु ते घाबरले. त्यानंतर ते घरी आले आणि 15 दिवसा अगोदर ते प्रार्थनेसभेत हजर होते. त्या प्रार्थनेसभेत प्रभूची दया त्यांच्यावर झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत 15 दिवस झाले ते छातीचं दुखणं निघून गेलेलं आहे. आता त्यांना रात्री चांगली झोप लागत आहे. प्रभू येशूने या आजारातून त्यांना बरं केलेलं आहे. म्हणून मी सरांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ डोळे उघडा. तुम्ही सांगता की म्हणजे संध्याकाळ झाली तरच तुमच्या छातीत दुखायचं? तरच दुखायचं. दिवसभर बरे असायचे? जायचं असतो. म्हणजे नक्की काय व्हायचं छातीत दुखायचं म्हणजे? चावत सारखा फिरायचा, इकडं चावत अंगामध्ये, इकडं लगेच चावायचा. नंतर मग मी झोपून पडायचो. सिस्टरला सांगायचो मला फार वाईट होते. सिस्टरला म्हणजे तुमच्या बायकोला? डॉक्टर सांगते छातीमध्ये तुझे सूज आलेले आहे, तुला ग्लुकोज लावायला लागतील. एक टायमाला त्याने 1100 रुपये खर्च झाला. मी सांगितलं चला आपण तिकडं गेल्या पाहिजे. इथं प्रार्थनामध्ये आलो. प्रार्थनामध्ये मी प्रार्थना केली देवाला का माझे फार चावत आहे. देवाला सांगितलं की देवा हे तूच बरं करणार आहे, तुझ्यावर माझा भरोसा आहे आणि विश्वास आहे तुझ्यावर, असं सांगितलं. तसं रात्रीच्या वेळेला मी घरी गेलो, झोपलो. माझ्या छातीतून निघल्यासारखं झालं, काय कुळूससारखा दिसला मला स्वप्नामध्ये. म्हणजे काहीतरी त्याला गुटाळलेल्यासारखं होतं आणि ते निघून गेलं. तेव्हा मी उठून बघलं ना, चालून बघितलं तर सर्व व्यवस्थित आहे. सर्व व्यवस्थित आहे? हां. म्हणजे तो अशुद्ध आत्मा निघून गेला? हां. जो तुम्हाला त्रास देत होता 1 महिन्यापासून? हां. आणि आता तुम्हाला बरं वाटतं? आता बरं वाटतं. आता संध्याकाळ झाली की छातीत दुखत नाही? दुखत नाही. आता किती दिवस झाले? आता झाले 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. आता बरं आहे. प्रभू येशूने यांना बरं केलेलं आहे म्हणतो मी. सरांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव संजू आहे आणि लहानपणापासून त्यांच्या डाव्या कुशीमध्ये 2 गाठी होत्या आणि त्यासाठी त्यांनी काही उपचार केले नव्हते. पण त्यांना ते काम म्हणजे त्यांनी जेवलं नाही की त्यांना तो त्रास व्हायचा, दुखायच्या आणि ते एका साईडूनच, त्याच्यामुळे ते एकाच कुशीवर झोपायचे, उजव्या कुशीवर झोपत नव्हते. त्यांनी विश्वासाने 15 दिवसांपूर्वी निवासी शिबिरामध्ये भाग घेतला आणि त्यांची स्वतःची समस्या सिस्टरांना सांगितली. सिस्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि आता 15 दिवस झाले त्यांच्या गाठी पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. त्याच्यामुळे होणाऱ्या वेदना पण नष्ट झाल्या आहेत. म्हणून ही बहीण प्रभू येशूचे आभार मानत आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुम्हाला लहानपणापासून तो त्रास होता? हो, लहानपणापासून. म्हणजे मी एकाच साईडनी झोपायची, अशी जेवली नाही का जाम दुखायच्या. म्हणजे मी शिबिर घेतले इथे निघण्याला पण नाही गावला, पण म्हणजे सिस्टरला सांगायला अशी हिंमत नव्हती म्हणजे होत असं. आता मी सिस्टरना सांगितलं की माझ्या डाव्या कुशीला म्हणजे गाठे आहेत 2, मी एकाच साईडनी झोपते, मला त्रास जाम होतो. पण शिबिरात म्हणजे भाग घेतला सिस्टरांना मी हिंमत कर म्हणजे माझी समस्या सांगली, तेव्हापासून आता मी बरी आहे. या साईडने मी झोपून पण बघितलं, आता झोपते मी तिकडनं. आता झोपायला जमते, काही पण त्रास होत नाही आता. या भाऊंचं नाव मुकुंद आहे. ते सांगतात की गेल्या 2 ते 3 दिवसापासून त्यांच्या डाव्या हाताला मूठ लागली होती. म्हणजे त्यांचा डावा खांदा आणि हात काहीच काम करत नव्हता, वर पण उठत नव्हता. त्या आजारासाठी त्यांनी प्रभू येशूकडे प्रार्थना केली. प्रार्थनेत तेल लावत राहिले व आजारमुक्तीची वचनं ते बोलत राहिले. त्याद्वारे प्रभूची महान दया त्यांच्यावर झाली आहे. त्याच्या डाव्या हाताला जी मूठ लागली ती निघून गेलेली आहे. हात आता वर खाली होत आहे. याशिवाय ते सांगतात की काही दिवसापूर्वी ते शेतात काम करायला जात होते आणि त्यांनी त्यांच्या खुंटीला टावेल अटकवलं होतं आणि ते टावेल त्यांनी डोक्याला बांधलं, परंतु त्यांना माहीत नाही की ते टावेलमध्ये विंचू होता. पूर्ण दिवस
दिवसभर ते शेतात कामच करत होते आणि तो विंचू त्या टावेलमध्ये होता. आणि त्यानंतर जेव्हा संध्याकाळी ते घरी आले तेव्हा ते टावेल त्यांनी खोलत असताना त्यांच्या विंचू त्यांच्या डाव्या हाताच्या तळ हाताला चावला आणि चावल्यानंतर ते विष जेव्हा चढत होते तेव्हा त्यांना जाणवलं. तेव्हा त्यांनी प्रभू येशूकडे प्रार्थना केली. प्रार्थनेत तेल ज्या जागी विंचू चावला त्या जागी लावलं. त्याद्वारे प्रभूची महान दया त्यांच्यावर त्यांनी काही क्षणात तो विष उतरलेला आहे. या दुर्घटनेपासून प्रभू येशूने त्यांना वाचवलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ इकडे 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 तुम्ही सांगताय तुम्ही शेतामध्ये जायच्या अगोदर म्हणजे जे टावेल जे बांधायचं टावेलमध्ये विंचू होता. हां, टावेलमध्ये म्हणजे असं होतं कुडाला असं होतं काही दांडेवर ते टुवाल घेतल्यानं मी पगडी पाहून ना गेलो म्हणजे वाले झॉलीमा डेलला त्या नागा गेलो. तिकडशी आलो ना घरी आलो ना मी घरवाल्याला सांगलं हे मन मासले आहे ठेव नाही टुवाल असं मी हातात घेतला तर माझी विचू होतं चावला. मला का माहिती आहे टुवालाच विचू आहे मुगली काय म्हणून चावली माझी सुनसला पण बरी पण नांग तर ते माझी बायकच जायला लागले यो सो विचू आगे माझा फारसा मोठा गाभण असा मोठा तो तर म्हणजे जसं एकदाच चावला तसं म्हणजे इंजेक्शन असा दिला एकदाच मग तसा तेल लावला लगेच उतरून गेला. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव नितीन आहे. ते सांगतात गेल्या 2 महिन्यापासून त्यांच्या छातीत दुखत होतं आणि त्यांना एक शारीरिक समस्या पण त्याच्या जीवनात त्यांच्या निर्माण झाली होती. ती समस्या पण 2 महिन्यापासून होती. ते प्रार्थनेत येत राहिले, प्रार्थना माध्यमाचा वापर करून ते परंतु बरे होत नव्हते. 2 आठवड्या अगोदर ते जेव्हा घरात असताना त्यांनी स्वप्नामध्ये त्यांच्या सिस्टर घरामध्ये आल्यामध्ये खुर्चीवर बसल्या होत्या. त्यावेळेला त्यांनी त्यांची समस्या सिस्टरांना सांगितली. सिस्टरने त्याला सांगितले की फक्त एवढे शब्द बोले डोक्यावर हात ठेवून की बंधनमुक्त व्हा. ते सांगतात की ज्यावेळेला त्या सिस्टर असा बोलल्या त्यावेळेला प्रभूची दया त्यांच्यावर झाली आणि तेव्हापासून आता 2 आठवडे झालेले आहे. छातीचं दुखणं आणि शारीरिक समस्या निघून गेलेली आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुमच्या छातीत सतत दुखायचं का? सतत दुखायचं आणि संध्याकाळच्या का जास्तीत दुखायचं आणि इकडे पोट नव्हती दाबायला दुखायचं म्हणजे संध्याकाळ झालं की जास्त वेदना व्हायच्या. हो. आणि एक शारीरिक समस्या पण निर्माण झाली होती. हो. तुम्ही सांगता 15 दिवस अगोदर सिस्टरने तुम्ही स्वप्नामध्ये काय बघितलं? ते आमच्या घरी आल्या आणि येऊन खुर्चीत बसल्या आणि त्यांना मी माझी समस्या सांगितली आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला. बंधमुक्त व्हा असे सांगितलं. त्या दिवसापासून आजपर्यंत बरं आहे. बंधमुक्त झालात. हो. आणि आता बरे आहात. हो. आता दुखत नाही. शारीरिक समस्या पण निघून गेली. हो. तुम्ही सारे जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव रेखा आहे. 2 महिन्यापासून त्यांच्या अंगावर छोट्या छोट्या फोड्या आल्या होत्या. त्यामुळे त्या फोड्यांना खूप खास जायचा आणि त्यांना खूप त्रासही होत होता. पण त्यांनी विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना केली आणि परिवार मीटिंगमध्ये सिस्टरांकडून त्यांनी प्रार्थना करून घेतली. त्याद्वारे प्रभूची दया त्यांच्यावर झाली. ते फोड्या सुकत गेल्या आणि त्यांच्या अंगावरची खाजही बरी झाली आहे. ताई तुम्हाला काय त्रास होता? मला काजण्याने गेलं तर 2 महिने फोड्या झाल्या होत्या. हो. आणि त्यामुळे काय व्हायचं? खाज यायची खूप अंगाला. खूप त्रास होत होता. हो. रक्त वगैरे यायचं त्याच्यातून. खाजवल्यामुळे रक्त पण यायचं फोड्यातून. हो. खूप रक्त यायचं असं. मला हे बोलायचं की तू खाजू नको कारण खूप रक्त यायचं. त्याला बघवत नव्हतं एवढं पाहिलं तुमचे पती बोलायचे. हां. आणि मग नंतर काय झालं? मी सिस्टरने सांगितलं की माझ्या अंगाच्या फोड्या निघाल्या. खूप निघालं. छातीवर वगैरे असं पूर्ण पाठ वगैरे भरले. संपूर्ण शरीरावर आल्या होत्या. हो. मला झोपायला पण व्हायचं. मी अशी उघडी झोपायची. झोपायला पण व्हायचं नाही एवढा त्रास. मी अशीच फॅन लावून घरात झोपायचे. कपडे न घालायची कारण मला खूप त्रास व्हायचा त्याचा. मी केंद्रात जायची तरी मला साडी नेसून कशी तरी जायची कारण मला खूप बेकार व्हायचं. कपडे म्हणजे अंगावर ठेवायला वाटायचे नाही म्हणजे एवढा त्रास व्हायचं मला. आणि मी सिस्टरने सांगितलं का मला असं त्रास आहे तर सिस्टर प्रार्थना. आणि त्या रात्री थोडं असं थोडे सुकलं आणि बिजी दिवशी तर पूर्ण असं रक्त बंद झालं यायचं त्याच्याने. त्याच रात्री प्रभूची दया. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव रुक्सना आहे आणि त्यांना 2 वर्षापासून त्यांच्या छातीत दुखत होतं. छातीत जड झाल्यासारखी वाटायची. त्यांना खूप दुखायचं. त्यांनी विश्वासाने प्रार्थना घरीच 1-2 महिन्यापूर्वी घरीच प्रार्थनेमध्ये भाग घेतला ऑनलाईन प्रार्थनेत आणि त्याद्वारे पवित्र आत्म्याचा स्पर्शाचा अनुभव त्यांना जाणवला. त्याद्वारे त्यांची छाती पूर्ण हलकी झाली आहे. दुखणं बरं झालं आहे. म्हणून ही बहीण प्रभू येशूला धन्यवाद देत आहे. ताई तुम्हाला 2 वर्षापासून त्रास होत होता? हो. 2 वर्षापासून. आणि घरीच तुम्ही प्रार्थनेत भाग घेतला? ऑनलाईनीत घरीच प्रार्थना घेतलेली. तेव्हा बरं वाटलं तुम्हाला? बरं झालं. कडक निघून गेलं. पवित्र आत्मा उतरला. बहीण आणि म्हणजे वहिनी आणि भाऊ आम्ही सगळे घेतलेले
ऑनलाईन प्रार्थना घेतलेली घरीच. आता हलकं वाटते. हां, म्हणून प्रभू येशूचे धन्यवाद. सर्वजण टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, येत आहे. प्रत्येकावर देवाचं सामर्थ्य येत आहे. प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद.
पहा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे. तो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे. म्हणून आपले डोळे बंद ठेवा आणि पूर्ण हृदय त्याच्याकडे लावा, कारण प्रभू येशू इथे आहे. तो तुमच्यापासून दूर नाही आहे, तुमच्या जवळ आहे. बघा तो किती चांगला आहे, किती प्रेमाने व सामर्थ्याने भरलेला आहे. त्याच्यासाठी अशक्य असं काहीच नाही आहे. तुम्ही मोठ्या दुःखात असाल, आजारात असाल, संकटात असाल, परंतु घाबरू नका, निराश होऊ नका. तुम्ही ज्याच्या समोर आहात तो माणूस नाही आहे, जीवनाचा प्रभू आहे. तो तुमचं सगळं ओझं हलकं करायला समर्थ आहे. म्हणून तुमचं ओझं त्याच्या हातात द्या. तुमचे आजार, तुमचे क्लेश, तुमच्या वेदना, तुमचं सगळं ओझं प्रभूच्या हातात द्या आणि हृदयातून त्याला सांगा, हे प्रभू, माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू मला फसवणार नाही, तू मला फसवणार नाही, तू मला सोडणार नाही, तू मला टाकणार नाही. माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू माझा प्रभू आहेस, माझा आधार आहेस, माझा स्वामी आहेस, माझ्या हृदयाचा राजा आहेस. प्रभूचं प्रेम आकाशाहून उंच आणि समुद्राहून खोल आहे. आपल्याला वाचवण्यासाठी स्वर्ग सोडून तो या जगात आला. त्याने आपल्यासाठी मानव रूप धारण केलं आणि आपली पापं त्याने स्वतःवर घेतली. आपले आजार त्याने घेतले, आपले क्लेश त्याने घेतले. तो आपल्यासाठी क्रूसावर तडफडत मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी वैभवाने जिवंत झाला. होय, आपला प्रभू जिवंत आहे. तो आज या ठिकाणी हजर आहे आणि तो तुमच्यापैकी प्रत्येकाला सांगत आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रेम करतोय. मला तुझी काळजी आहे, मला तुला वाचवायचं आहे. त्या महान प्रभूच्या या अनंत अनंत प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याला बसलेल्या माराने आपल्याला आरोग्य मिळालं. त्याने वाहिलेल्या रक्ताने आपल्याला पाप क्षमा झाली. त्याच्या बलिदानामुळे आपल्यासाठी स्वर्ग उघडला गेला. धन्यवाद द्या प्रभूला. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा आणि हृदय उघडून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे. तू मला वाचवलास, मला नवीन जीवन दिलास, मला बरं केलास, मला क्षमा केलीस, मला अनंत जीवन दिलं. तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. आणि आता प्रभू समोर शांत होऊन आपलं हृदय उघडा. सगळ्यात आधी आठवण करा की तुमच्या मनात कुणाबद्दल राग आहे, द्वेष, कटुता आहे, त्या सगळ्यांना क्षमा करा. तुम्हाला कोणाशी बोलायला आवडत नाही, कोणाचं तोंड पण बघायला वाटत नाही, कोणाला बघितल्यावर खूप राग येतो. आज त्यांना क्षमा करा, कारण ही प्रभूची आज्ञा आहे. आपण जर दुसऱ्यांना क्षमा नाही केली तर देवपिता आपल्याला पण क्षमा नाही करणार. ही त्याची आज्ञा आहे की आपण सगळ्यांना क्षमा केली पाहिजे. कोणी तुम्हाला त्रास दिला, छळ केला, अपमान केला, दुःख दिलं, फसवलं, आठवण करा आणि त्यांना क्षमा करा. त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि मनापासून बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. तुमच्या घरचे लोक, शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, कामाच्या ठिकाणचे सहकारी किंवा इतर कोणीही असतील ज्यांच्याबद्दल तुमच्या मनात राग आहे, आज त्या सगळ्यांना क्षमा करा. क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. टच, टच, टच. आणि आता स्वतःची पापं कबूल करा.
आपण सगळे पापी आहोत आणि प्रभूला आपली पापं माहिती आहेत. कोणी त्याला फसवू शकत नाही. म्हणून त्याच्या समोर आपली पापं उघड करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, लाच घेणं, लाच देणं, देवाला दोष देणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, अन्याय करणं, नुकसान करणं कबूल करा. मनातले वाईट विचार, डोळ्याने जे वाईट पाहिलं, तोंडाने जे वाईट बोललात, शिव्या दिल्या, निंदा केली, चेष्टा केली, कबूल करा. तुम्ही दारू किंवा कोणत्याही मादक पदार्थाचं सेवन करून स्वतःचं आणि कुटुंबाचं नुकसान केलं असेल. आपलं शरीर हे देवाचं वरदान आहे. मादक पदार्थ घेऊन तुम्ही हे वरदान खराब केलं असेल. दारू पिल्यामुळे तुमच्या बायकोचं, मुलाबाळांचं तुम्ही किती नुकसान केलं आहे. कबूल करा आपली पापं आणि प्रभूला सांगा, होय प्रभू, मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता ह्या तुमच्या पापांसाठी रडा आणि पश्चाताप करा. देवाला पापांसाठी रडणारं हृदय आवडतं. आपल्याला दुःख झालं पाहिजे, वाईट वाटलं पाहिजे. आपण जी पापं केली त्यासाठी स्वतःला दुःख होऊ द्या. रडून सांगा, हे प्रभू, मी एक पापी व्यक्ती आहे, मी एक पापी व्यक्ती आहे. तुझ्या समोर उभं राहायची माझी लायकी नाही आहे, कारण मी खूप पापं केलेली आहेत. मला दुःख होतंय, मला वाईट वाटतंय. मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. आणि आता पापांची क्षमा मागा त्याच्याजवळ. आठवण करा की आपल्याला पापांची क्षमा देण्यासाठी प्रभूने क्रुसावर कसं बलिदान केलं आहे. आत्म्याच्या डोळ्याने येशूच्या क्रुसाकडे बघा. आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर. मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर. मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ. तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर. प्रभू दया कर, दया कर, माझ्यावर दया कर. मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. जिथे आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूज निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला ते सर्व अवयव मोकळे होत, मोकळे होत. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठावले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्म्या आहेत त्या सर्व अशुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका.
ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देऊ. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देऊत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देऊ. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देऊ. जे कर्जबाजारी आहेत ते कर्जातून मुक्त होत. जे व्यसनाधीन आहे ते व्यसनमुक्त होत. ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या. धन्यवाद हे महान पित्या. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद पवित्र आत्म्या. धन्यवाद. हालेलुया हालेलुया हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल किंवा इतर कोणत्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली करा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूचा स्वीकार करून आत्म्याची मुक्ती मिळवून घ्यायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गीत घेणार आहोत.